ओके. नमस्कार, मी आपला डी.एन. साबळे परत स्वागत प्रॉपर्टी ठाण्यावरनं. आज आपण आलेलो आहोत वाधवा सॉलिटेअर नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये. वाधवा सॉलिटेअर हे ठाणा स्टेशनपासून तुमचा साधारणतः 6.5 किलोमीटर अंतरावरती हा एक नवीन ब्रँड न्यू फ्लॅट आहे, जो वाधवाने बनवलेला आहे. 2.5 BHK फ्लॅट आहे. तसं आपण त्याला 3 BHK मध्ये पण कन्वर्ट करू शकतो. साधारण त्याचा जो कार्पेट आहे तो 850चा कार्पेट आहे. चला आपण बघूया हा फ्लॅट नक्की कसा आहे. या तर हा जो आपण ज्यावेळेला फ्लॅटमध्ये ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला हा याचा हॉल आहे. हॉल हा खूप मोठा आहे आणि प्रशस्त आहे आणि त्याचा व्ह्यू पण खूप सुंदर आहे. मला असं वाटतं की याचा जो हॉल तुम्ही बघणार आहात तो हॉल साधारणतः 18 फूट हा लांब आहे आणि जवळजवळ 13 फूट हा रुंद आहे. तर या फ्लॅटला ज्या वेळेला आपण बघू त्यावेळेला हॉलच्या साईडलाच इमिडिएटली आणि ह्या स्क्वेअरमध्ये प्लस डायनिंग स्पेस पण मोठं दिलेलं आहे. तर डायनिंग स्पेस पण आपल्याला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे परत विंडो किंवा खिडकी पण दिलेली आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण हॉलमध्ये येतो त्याच्या ह्या साईडलाच इमिडिएटली खूप मोठंसं किचन दिलेलं आहे. किचन हे मॉड्युलर बनवलेलं आहे आणि ह्या दिशेने तुम्ही ग्रेनाइट वगैरे सगळं लावलेलं आहे आणि त्या साईडला एकदम आपण साईडला गेलो की इथे परत खूप मोठा असा ड्राय स्पेस पण दिलेला आहे. जो ड्राय स्पेस आहे तो ह्या पद्धतीचा आहे. त्याचा जो व्ह्यू तुम्ही बघितला तिकडे तुम्हाला कल्पतरू सनराईजचा व्ह्यू दिसतो. फ्लॅटची क्वालिटी कन्स्ट्रक्शन पण खूप चांगलं आहे आणि किचन हा खूप मोठा आहे. इथं तुमचं फ्रीज ठेवण्याची जागा आहे. तर त्यानंतर आपण ज्यावेळेला हॉलमध्ये किचनमधनं बाहेर पडल्यानंतर इमिडिएटली तुमचं डायनिंग स्पेस आहे. डायनिंग स्पेस नंतर जेव्हा आपण पुढे येऊ त्यावेळेला ह्या साईडला तुमचं स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे. स्टँडिंग बाल्कनी ही खूप मोठी आहे, म्हणजे अशी नाही की ती फक्त दिलेली आहे. जर तुम्ही इकडून बघितलं त्याचा ह्या पद्धतीचा डायनिंग स्पेस आहे. इकडनं हा डायनिंग स्पेस होतो. हा जवळजवळ तुमचा जो हाफ बेडरूम आहे त्याला ही बाल्कनी तुमची कनेक्टेड आहे. त्याला तुम्ही नंतर भरून घेऊन त्याला लेवलला घेऊन येऊ शकता, जेणेकरून तुम्हाला इथे बसायला वगैरे होईल. त्याचा जर व्ह्यू बघितला तर तुम्हाला इकडे येऊर हिल्स पण दिसते, अधिक इकडली कोलशीची खाडी आणि एअरफोर्स स्टेशन हा व्ह्यू त्याला पद्धतशीर असणार आहे. इकडे ह्या स्लम एरिया आहे, परंतु सगळ्यात चांगली गोष्ट इकडे येऊर हिल्स तुम्हाला पूर्ण प्रॉपरली दिसत आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण हा हॉल संपतो, हॉलच्या नंतर आपण एक दुसरा हाफ बेडरूम आहे त्याला बघू. याची जर साईज बघितली तर खूप मोठी आहे, म्हणजे चौरस फ्लॅट आहे, त्या चौरस पद्धतीनं आहे, त्याच्यामुळे खूप चांगला स्पेस दिलेला आहे. त्यानंतर हा हाफ बेडरूम आहे. हाफ बेडरूम म्हणजे हाही तसा छोटा नाही आहे, भरपूर मोठा आहे. तुम्ही जर बघितलं ते 2 2 4 2 6 2 जवळजवळ 8 फूट असं तुमची रुंदी आहे, अधिक 2 2 4 2 6 2 8 2 10 फूट त्याची लांबी आहे. आणि त्यालाही परत मी सांगितल्याप्रमाणे हा हा बाल्कनीचा पार्ट तुम्हाला इकडनं येतो. तुम्ही याला भरणी करून त्याच्यानंतर तुम्हाला तो वापरायला नक्कीच मिळेल. तर त्याच्यानंतर जेव्हा आपण इकडे साईडला येतो, साईडला आल्यानंतर तुम्हाला इथं वॉश बेसिन दिलेलं आहे, जे प्रॉपर बनवलेलं आहे. वॉश बेसिनच्या साईडलाच एक कॉमन बाथरूम आहे. तर कॉमन बाथरूमची साईज पण खूप मोठी आहे. तुम्ही बघत असाल तर प्रचंड मोठं असं आहे आणि हा ब्रँड न्यू अनयूज अनटच फ्लॅट आहे. त्यामुळे मला असं वाटतं खूप हा फ्लॅट सुंदर आहे. त्यानंतर जेव्हा आपण त्याची बेडरूमची साईज बघू, हा गेस्ट बेडरूम आहे. गेस्ट रूमची साईज पण खूप मोठी आहे आणि क्रॉस व्हेंटिलेशन पण खूप चांगलं आहे. जर बेडरूमची तुम्ही रुंदी जर बघितली तर 2 2 2 4 2 6 2 8 2 10 जवळजवळ 13 फुटाचं तुमचं रुंदी आहे आणि लांबी जर बघितली तर 2 2 4 2 6 2 8 2 10 10 ते परत 12 फूट त्याची रुंदी पण आहे. असा प्रशस्त आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इकडं परत स्लायडिंग विंडो दिलेले आहे. इकडला व्ह्यू पण तुम्हाला खूप सुंदर आहे. ग्रीन व्ह्यू पण आहे, अधिक हिलचा व्ह्यू पण होतो. इकडे तुम्हाला ग्रिल वगैरे लावून घ्यावे लागतील. ह्या पद्धतीचा हा गेस्ट बेडरूम होता. आता आपण जातोय लास्ट आणि शेवटचा मास्टर बेडरूमकडे. तर त्यामध्ये त्याच्या साईडला ज्यावेळेला आपण इकडे येतो त्याला इमिडिएटली परत इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक पुढची खिडकी दिलेली आहे. नंतर आपण इथे वुडन फ्लोरिंग टाईप यांनी हे फ्लोरिंग दिलेलं आहे आणि त्याला लगेच लागून टॉयलेट्स आहे. तर टॉयलेटची साईज पण याची प्रचंड मोठी आहे, म्हणजे असं नाही की बाथरूम आला आणि लगेच संपलं. तर हे बाथरूमची साईज आहे, खूप मोठी साईज आहे बाथरूमची, म्हणजे हाईट पण खूप चांगली आहे. सो जेव्हा ह्या बाथरूमच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला हे ज्या पद्धतीने तुम्ही गेस्ट रूम बघितला तेवढाच मोठा हा प्रशस्त असा बेडरूम पण आहे. खूप मोठा बेडरूम आहे. याला तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन आहेच आहे, प्लस त्याला बाल्कनी पण दिलेली आहे, जी बाल्कनी तुम्ही नंतर त्याला भरून येऊ शकता. तर ह्याची बेडरूमची साईज आहे तुमची 12 13
12 बाय 13, 13 बाय 14 ह्याच पद्धतीची आहे. मला असं वाटतं हा फ्लॅट खूप सुंदर आहे आणि ठाणा स्टेशन पण खूप जवळ आहे. जर तुम्हाला हा फ्लॅट आवडत असेल तर खालच्या दिलेल्या स्क्रीनवरती फोन करा. याची किंमतही वाजवी आहे. 165 लाख कोटिंग आहे, पण त्यात कमी ज्यावेळेला तुम्हाला पसंत होईल ऑल इन्क्लुडिंग इंक्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग सगळं मिळेल. त्यामध्ये पण आपण कमी करण्याचा नक्की प्रयत्न करू. तर थांबतो. आवडल्यास फ्लॅट तुम्ही खालील नंबरवरती फोन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.